नमस्कार भावांनो बहिणींनो, आज महाशिवरात्रीची आता पूजा करून आली. म्हणलं लवकर, आज लय गर्दी आहे मंदिरावर. तुम्हाला कालच्या हेडत दाखवेल नाही का तिथं. आज तर तोंड दिसाना पहा. आता पूजापाती करून आले म्हणजे तिथं काहीच लगे एवढी गर्दी राहती, लय गर्दी राहती. सगळे मग तिथंच येतात. तर म्हणलं आधी जावा. किती वेळची गेलते तर 9 वाजता नंबर आला. तर जी वरी साडी होती तीच साडी घातली. आता भैयाच म्हणलं जाऊ द्या, आता हीच घालते म्हणलं. पणगात ठेवेल असत्या सगळ्या, तर मग म्हणलं आता हिलच घालते. आणि मग जाऊन आली तुमची ताई आता मंदिराहून. साडी पिन हे लावायची आठवण नाही राहिली मला. आता त्या बाईनं ही साडी अंगावरची लय सटकायची, पण ती मस्त पिरेस अशी हे कर दिलं गे अशी. तर मस्त आहे तिच्या जवळची अशी चोपून हे राहते. तर आता ताईला कपडे धुवायचे तुमच्या. पण म्हणलं आता साडी घातेले तर आधी हेडो काढू द्या. मग साडीनं कामच नाही करू वाटत. साडी असली तर मग काम नाही करू वाटत. तर आता मस्त अशी अजून मेकअप करायचाच राहिलाय, पण आधी कपडे धुवा म्हणलं. भैया काय उठला नाही अजून. आता कधी उठतोय काय माहिती. मग भैया उठला ना मग टी व्ही चालू असती. मग राहू दे मम्मी राहू दे, नंतर काढ नंतर काढ. मग लय उशीर होतोय. आज काय त्याच्याच पुरता स्वयंपाक करायचा आहे. आता दोघा जणायला, आम्हाला उपाशी, तुमच्या दाजीला पण मला पण. तर भैया पुरताच काही बनावं लागन. तर भैया म्हणा लागलाय मम्मी मला पनीर बनवून देतं. मग उठल्यावर पाहते आता काय भाजी बनवायची काय नाही. तर त्याच्या बनवले आता कधी उठतोय. तर पाय कशी चोपून साडी येते लगेच चोपून. हा पा शिवती लय भारी ती. पूजापाती झाली आता आपली. गाणे चालू आहे म्हणून मग मी दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावूनच घ्यावा लागतोय, मग लय आवाज येतोय त्याच्यामुळं. पूजापाती झाली आपली आता. दरवाजे लावले असल्यावर अंधार येतोय ना. आता भैया झोपेले तर टी व्ही बंद आहे आपली. टी व्हीला आराम आहे. मग नंतर काय टी व्ही बंद होतच नाही मग उठल्यावर. तर म्हणलं चला आता आपला भैया झोपलाय तर मस्त छान व्हिडिओ काढून घ्या. आणि कालचा व्हिडिओ लगेच सगळ्याला आवडला. मस्त कमेंट आल्या कालच्या व्हिडिओवर. कसं पाहणारे पण कटाळतेत. मग घरातला काही घरातलीच आपले दरदिवसचे इशे मग पाहणारे पण कटावून जाते. त्याच्यामुळं म्हणलं आपण आता बाहेरच व्हिडिओ काढून आणा. तर ते काहीच नाही. माझ्या फोनाला धक्का लागा जाय बोटाचा. भैया म्हणे मम्मी ते बोटाचा धक्का लागा जाय म्हणून म्हणे मधात फोन बंद पडा जाय म्हणे, असं म्हणू लागला. म्हणलं हो रे बाळा, म्हणलं तसंच होतंय म्हणलं. म्हणे तू बराबर फोन धरा जाईन म्हणे मम्मी हातात, असं म्हणे. आता दाजी गेले तर आज दाजी म्हणे लवकर जातो म्हणे. आज गर्द्या असतात ना मग जास्त, त्याच्यामुळं म्हणे लवकरच जातो कामावर थोडंसं. मग गेलेत आता. आता मंदिरावर जातात ना आज लगे. म्हणजे आमच्या इकडं कसं आहे सुरतलं, माझी आई म्हणते तुमच्या इकडं लय भारी येत आहे. म्हणजे सकाळीच आरत्या चालू होत्या. इथलं करमतंय सकाळी सकाळी. म्हणले काढू वाटते आरतीच्या टायमाला, पण नाही आणत मी काढून. लय अंधारात लगे 4 वाजल्यापासूनच आरती चालू होती इकडं सुरतला. लवकर लवकर लगे लय लवकर. त्याच्यामुळं आता तुमच्या ताईला तेवढी भांडे घासायचे घरं पुसून गेलते मी. म्हणलं मग लवकर नंबर लागत नाही तिथं, लय नंबराला लागावं लागते. आजच्या दिवस कायमच राहते म्हणा गर्दी, पण आज जास्त राहते. आता याच्या पुढे जास्त गर्दी होईल 10-11 वाजायला. दाजीनं मला आज एवढ्या लवकर हार आणायला पाठवलं. म्हणे जाय म्हणे रोडवर बसेलच असते. आणि ते धोत्र्याचं फूल येत आहे ना ते भेटलंच नाही मला. तर नाही म्हणे किती का महाग असो म्हणलं. म्हणे नाही म्हणे 800 रुपयाला एक आहे म्हणे. कोण आणन म्हणे, आम्ही नाही आणलं म्हणे. तर मी कधी पण आणतच असते, पण ते म्हणजे आम्ही कायम घेतो ते खाली बसेल असते. तर दाजी म्हणते तिथूनच आण जा. मग गेले तर ते म्हणे नाही म्हणे. तर बेलपत्ते होते त्या म्हाताऱ्याजवळ आणि फूल नाही सापडलं आणि ते फळ नाही म्हणे. म्हणलं जाऊ द्या मग. फुलं गिलं आणले, त्याला हार आणून द्यायला, त्यानं पूजापाती केली. म्हणे मला करू दे आजच्या दिवस घरची, म्हणजे त्याला टाईम नसते तर मीच करते. तर म्हणलं मग मी तिकडं जाईन, तुम्ही इथं करा पूजापाती. मग त्यानं घरी गेली पूजापातीने गेलेत. म्हणलं मग मी तर आता लहानपणापासून महाशिवरात्रीचा उपवास असतोय. म्हणजे मी सगळ्यात मोठी लहान आले भाऊ. तर आमचा परवीन उपवास धरायचा लहानपणी आम्ही दोघं भाऊ सोबत. दोघं मला महाशिवरात्र आली ना
म्हणजे आम्ही दोघायचा उपास सोबतच राहायचा, आमच्या दोघा भावायचा असं राहायचं. दोघा भावायला सोबत उपास राहायचा. खायचा प्यायचा लहान होता, फराळीचं करून घ्यायचा आणि म्हणजे आई मला उपाशी मला पोळी दे असा करायचा आमचा परवीन लहानपणी. कधी जर महाशिवरात्र आली तर मला माझ्या भावाचं ध्यान येते लहानपणचं, असा करायचा तो. सगळे हसायचो आम्ही त्याला. पोळी गिळी खायचा, खारीगिरी खायचा आणि उपवास राहायचा माझ्या भावाला. असा राहायचा उपवास. तर कधी पण लहानपणची महाशिवरात्र आली म्हणजे मला लय आठवण येते माझ्या भावाची. असा करायचा, सगळे लगे हसायचे त्याला. जेवण फराळीचं करून जेवण करून उपवास राहायचा त्याला. लहानपणी काही समजत नाही असा करायचा. तर महाशिवरात्रीच्या टायमाला मी आईला कधी म्हणते, आई परवीनचा उपवास कसा राहायचा, असा उपवास राहायचा माझ्या भावाचा. आता तुमच्या ताईला कपडे धुवायचेत. आता भैयाला काही मग उठल्यावर नाश्ता करून द्यावा लागेल, त्याच्यामुळं मग आता म्हणलं आपण लवकरच आवरून घ्यावं. म्हणजे मग लेकरं एकच सोबत आहे आमच्या, म्हणजे छकू तर तिकडेच आहे, तुम्हाला सांगेलच आहे शाळेत. मग उठल्यावर म्हणून मम्मी तुझे कपडे नाही झाले का अजून. त्याला असं जरसं कचरा सैन होत नाही घरात, थोडंसं कचरा असलं तर त्याला आवडत नाही. ते म्हणतोय मम्मी ही साफसफाई करता येत नाही का लवकर, असा करतोय भैया. त्याच्यामुळं म्हटलं आता आपण घरगिरं पुशेले. आता चहा करून केला. आता मंदिरावरून आले तर म्हणलं चहा प्यावा, आता पूजापाती करून आले तर. आणि म्हणलं चला आता आपण हेडो काढा. मग नंतर लय घाई राहते. आणि भैयाचं राहू दे मम्मी, राहू दे मम्मी, राहू दे मम्मी, तर 12-1 होतोय आपल्याला हेडो काढायला. त्याच्यामुळं मग काढूनच घ्यायचा म्हणलं. हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. चॅनलला सपोर्ट करा जा. आपल्या चॅनलला आता चॅनल पुढं जायला पाहिजे आपलं. लय मेहनत करावं लागते हेडो काढायला. आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.